नमस्कार, मी सुनीता बरकुल कुकिंग विथ सुनीता बरकुल या आपल्या युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना मस्तपैकी उन्हाळ्यामध्ये आपल्या जेवणाला चव नसते ना, मग अशीच एक रेसिपी बघतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। बघा आपण इथे आहे ना, मी इथे 1 वाटी पूर्ण सुकं खोबरं घेतलेलं आहे। त्याचबरोबर 2 मोठ्या गट्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, त्या हातावरच चोळून घ्यायच्या, त्याची साल नाही काढायची आपल्याला। आणि 1 मोठा चमचा जिरं घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि थोडंसं भाजण्यासाठी तेल लागेल। हे बघा आता आपण इथे आहे ना तेल घेतलेलं आहे मी 1 चमचा, त्यामध्ये खोबरं टाकलं, लसणाच्या पाकळ्या आणि जिरं हे छान परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला। हे बघा इथे आहे ना आपलं हे सगळं मस्त छान भाजलं गेलेलं आहे। आता हे ना मी एका ताटलीत काढून पूर्ण थंड करून घेते। हे बघा इथे ना आपलं हे खोबरं लसूण जिरं हे थंड झालंय। आता हे मी मिक्सरमध्ये टाकून छान बारीक करून घेते। हे बघा आता आपण यामध्ये लाल तिखट टाकते मी, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार। 1 चमचा इथं मीठ टाकलेलं आहे मी, आणि हे आपल्याला दळून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही, रवाळ ठेवायचं थोडंसं। हे बघा असे करून घ्यायचे, ऑन ऑफ करत अशी चटणी तयार करून घ्यायची। हे बघा मस्त झालेली। हे बघा मस्त अशी आपली इथे बनवून तयार झालेली चटणी, अप्रतिम लागते, खूप छान टेस्टी लागते ही पण, नक्की करून बघा तुम्ही। आता ही मी एका बाउलमध्ये काढून घेते। हे बघा मी इथे 1 बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये काढून घेते। आता ही चटणी ना तुम्ही काचेच्या बरणीत भरून ठेवा, आरामशीर महिना 1.5 महिना चालते, ही खराब होत नाही। आपण याच्यात पाणी वगैरे तेल सुद्धा टाकलेलं नाहीये, त्यामुळे हे ना खराब होत नाही। हे बघा किती मस्त झालेली, जवळून दाखवते तुम्हाला, बघा छान झालेली। बघा इथे आपली चटणी बनवून तयार आहे, छान झालेली आहे, मस्त एकदम। नक्की करा तुम्ही पण, आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची कशी झाली। खोबरं आहे ना मस्त असं सफेद बघून घ्यायचं, म्हणजे चटणीला वास वगैरे येत नाही। असं थोडं कापड जर घेतलं ना, मग त्याला थोडं वास येतो मग त्या खोबऱ्याला, म्हणून मग असं पांढरं शुभ्र मस्त खोबरं बघून घ्यायचं। आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बघा इथे मस्त अशी आपली जेवणाला अशी चटकदार मस्त अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे। आपण इथे खोबरं लसणाची चटणी बनवलेली, ही तुम्ही ना काचेच्या बरणीमध्ये 1 महिना आरामात टिकते, खूप छान टेस्टी लागते, खराब होत नाही। जर तुम्हाला इथे व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपण अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।